जर की वहाँ संस्थाएं है, मराठी साहित्य संस्था नहीं है, लेकिन बेलगांव में जो लोग रहते हैं मराठी रहना चाहते हैं, मराठी स्कूल वहाँ चलाना चाहते हैं, तो उसमें गलत नहीं है। यहाँ कन्नड़ी स्कूल चलते हैं ना, यहाँ तेलुगु स्कूल चलते हैं, या उर्दू स्कूल चलते हैं, या गुजराती स्कूल चलते हैं। तो ये क्या हो रहा है वहाँ, इसीलिए देश के गृह मंत्री और देश के प्रधानमंत्री ने दोनों राज्यों के मुख्यमंत्री को बुलाना चाहिए। देवेंद्र फडणवीस साहब जो मुख्यमंत्री हैं, कर्नाटक के मुख्यमंत्री से सीधी बात करनी चाहिए। सर, अमित शहानी काल शरद पवार असतील उद्धव ठाकरे साहेब यांच्यावरती टीका केलेली आहे। खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना ही लोकांनी ओळखली आहे, तर लोह पुरुष म्हणून शहांची उपमा एकनाथ शिंदे यांनी केली आहे। मग काय एकनाथ शिंदे काय बोलतायत? एक डरा हुआ आदमी है ये। लोह पुरुष कौन? अमित शाह। मग सरदार वल्लभभाई पटेल कोण? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कोण? काय हे लाचार आहेत सगळे, हे डरपोक आहेत, ते घाबरलेले आहेत। खरी शिवसेना कोण आणि खोटी शिवसेना कोण हे अमित शाह जेव्हा सत्तेत नसतील तेव्हा कळेल। आय रिपीट, अमित शाह जेव्हा सत्तेत नसतील तेव्हा शिवसेना खरी आणि खोटी कोणती याचा फैसला करेल। आज दहशत, दबाव, पैशाची ताकद, निवडणूक आयोग आपल्या हातात। एकनाथ शिंदेने स्वतःचा पक्ष स्थापन करून 5 आमदार निवडून आणून दाखवावेत। एकनाथ शिंदेने स्वतःचा पक्ष स्थापन करावा। इतकंच कशाला, जे चिन्ह चोरला चिन्ह परत करावं, नवीन चिन्हावर निवडणूक लढून दाखवावी। बाळासाहेब ठाकरेंच्या घरात घुसून तुम्ही चोऱ्या माऱ्या करता आणि आम्हाला अमित शहाची दादागिरी दाखवता। अमित शाह अमृत पिऊन आलेले नाहीत, परत सांगतो मी। अमृत पीकर नहीं आए हैं अमृत शाह, मोदी जी और कोई भी। कभी न कभी सबको जाना है ना, तब जनता फैसला करेगी कौन सच है कौन झूठ है। सर, लेकिन एकनाथ शिंदे कहते हैं कि उन्हें 3 साल पहले लाइट लिया गया है शिवसेना ने, और अभी भी उनको कोई लाइट ना ली। वो अभी जो बोल रहे हो देवेंद्र फडणवीस जी को आह्वान है, उसका चैलेंज है। वो लाइट ही है, वो कभी टाइट नहीं थे। एक बार टाइट हो गए थे गुवाहाटी में, आपने देखा होगा। सर, उद्धव ठाकरेंना इतके धक्के बसले की त्यांना सावरता लक्ष देणं असं विखे पाटील म्हणतात। कोण विखे पाटील? जरी 10 वेळा पक्ष घाबरून सोडून गेले ते। या विखे पाटलांना पहिलं मंत्रिपद शिवसेनेने आणि उद्धव ठाकरेंनी दिलं आहे, त्यांच्या वडिलांना सुद्धा, हे विसरू नये त्यांनी। त्यानंतर त्यांनी अनेक पक्ष बदललेले आहेत। 10 वेळा साड्या बदलणारे लोक आहेत ते। त्यांनी आम्हाला शिकवू नये काय ते। आपण मातोश्रीवरती येत होतात, जात होतात, धक्के कसले? तुम्हालाही धक्का बसेल भविष्यात, विसरू नका। धक्का बसू नये म्हणून तुम्ही पक्ष बदलता। हिम्मत असती, धाडस असतं तर पक्ष नसते बदलले। ज्या काँग्रेस पक्षानं तुम्हाला सर्व काही दिलं, मान पान प्रतिष्ठा पैसा सत्ता, ज्या शिवसेनेनं तुम्हाला सर्व काही दिलं, त्यांच्याविषयी तुम्ही असं वक्तव्य करता, आणि निर्लज्ज आणि निष्पण आहे। सर, राज ठाकरेंना माहिती घेऊ नका असं रामदास आठवले म्हणतात। कुठेतरी आम्हाला त्या ठिकाणी स्थान बघतील सगळ्या। तर खरी शिवसेना कोण हे शहा सत्तेत नसेल तेव्हा कळेल, असा टोला राऊतांनी लगावलेला आहे। शिंदेनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा असं देखील राऊतांनी म्हटलंय।